वाळूज औद्योगिक वसाहतीत टँकरला वेल्डिंग करताना भीषण स्फोट झाला। हा स्फोट इतका भीषण होता की टँकरचा पाठीमागील भाग उडून जवळजवळ 150 फूट लांब उडाला। या पत्र्याचा वेगा मार लागून शेजारी असलेला खानावळ चालक गंभीर जखमी झाला। विशेष म्हणजे त्याचा एक पाय चुकून 20 फूट लांब उडाला। या भीषण स्फोटाने संपूर्ण वाळूज परिसर हादरून गेला। बाजूला सर का हे जैन मध्ये त्याला माहिती सर आलंच ना डॉक्युमेंट आता काय करायचं मोहसिन काय नेमकं प्रकरण काय कसं आहे? हे आपलं टँकरवाल्याचं आहे ना, ते वेल्डिंगचं काम चालू होतं त्यांचं। वेल्डिंगचं काम चालू असताना काय झालं की एकदम अचानकच स्फोट झाला त्याचा। अच्छा, एवढा स्फोट झाला की ते त्याच्यात मागचा जो साईडचा जो काही पत्रा होता तो इतका स्पीडनं आला की ते जसं काही बंदुकीच्या गोळीसारखा। अच्छा, हां हां, कमीत कमी तो 30-50 किलोचा असेल तो पत्रा, नाही म्हणलं ते इतका जड होता, इतका जड आहे तो पत्रा। एवढ्या स्पीडनं आला तो कमीत कमी 100-150 फूटच्या पुढे आला पडून सर। एक पत्रा मागच्या गलीत पडाला अजून। अच्छा, एवढा स्फोट झाला की एवढा आवाज आला की आजूबाजूच्या कंपन्यातलं इतकं व्हायब्रेशन झालं की मशिनी सुद्धा हालायला लागल्या होत्या। अरे लय मोठा झाला, लयच मोठा स्फोट, असा आवाज मोठा झाला त्याचा एकदम। आणि त्याच्यामुळे सगळे तार तोडले त्यानं ते। तो पत्रा जर काही इकडे आमच्या भितडाला लागला असता ना तर ते मी होतं ना भितडच तोडला असतो। अच्छा, इतकी त्याची स्पीड होती, एवढी स्पीड होती। मग आता हे ताराला लागल्यामुळे तो इथं येऊन पडला, तो तारांमुळे तो वाचला तो पत्रा। आणि आमचं अच्छा, म्हणजे तुम्ही सुरक्षित राहिले तुम्हाला? नाही तर हे जर तार नसते ना तर बापरे, मग अजून 1-2 लोकांना ते मार लागला। अच्छा अच्छा, हे तुमच्या याचं नाव काय कंपनीचं? दुकान D42 आणि बाजूला हे सगळं D42 असं आहे का? अच्छा अच्छा, तुमचं काय नाव मामा? पाटील. पाटील.